जालन्यात प्रस्तावित विपश्यना केंद्रावरून आजी माजी आमदारांमध्ये वार प्रतिवार. आमदार अर्जुन खोतकर आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी एकमेकांवर जोरदार टीका करत केले आरोप प्रत्यारोप. जालना शहरातील प्रस्थापित विपश्यना केंद्राच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून आजी माजी आमदारांमध्ये शाब्दिक चकमक रंगली आहे. आमदार अर्जुन खोतकर आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी एकमेकांवर जोरदार टीका करत आरोप प्रत्यारोप केले आहेत. या प्रकल्पासाठी आपण शासनाकडून तब्बल 130 कोटी रुपयांची मंजुरी मिळवून दिली आहे. मात्र या प्रकल्पाला माजी आमदार गोरंट्याल यांनी विरोध दर्शविल्याचा आरोप खोतकर यांनी केलाय. तर जिथे विपश्यना केंद्र होणार आहे ती जागा शासकीय असून अद्याप महापालिकेकडे हस्तांतरण झालेली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी आणि पर्यावरण प्रदूषण मंडळाचे नाहरकत प्रमाणपत्र त्यासाठी आवश्यक आहे. तेव्हा ती जागा मिळेल तेव्हाच तिथे प्रत्यक्ष कारवाई सुरू होईल. त्यामुळे आमदाराला यातील काहीही कळत नसून त्यांना अधिक अभ्यास करण्याची गरज असल्याची टीका माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली. हरी बोराडे, झी इंडिया 24 तास, जालना. अशा पत्रकार परिषद घेण्याचा जे मुख्य कारण हे आहे की आज सकाळी विद्यमान आमदारांनी भीम पार्कचा उल्लेख केला आणि त्याचा 130 कोटी मी मंजूर करून आणलं. पण नगरपालिकेने 14 तारीख मीटिंग मध्ये मायनर मॉडिफिकेशन ज्याला 37 ची कारवाई म्हणतात ते घेतला नाही आणि जे झालं नाही तर त्याचा खापर माझ्या डोक्यात फोडला त्यांनी. आणि काही आमचे दलित समाजाचे काही लोकांना चुकून माझ्या विरोधात फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम मध्ये एका प्रकारे एंटी कैलास गोरंट्याल ते चालू लागले. पण या विद्यमान आमदाराला असंही काय कळत नाही तसंही काही कळत नाही. हे जालना जिल्हाधिकारी कडून एक पत्र महानगरपालिकेला प्राप्त झालेलं आहे. त्यात पहिला विषय असा आहे, जालना महानगरपालिका हद्दीमध्ये विपश्यन केंद्र भीम पार्क उभारण्याकरिता आवश्यक असणारी जमीन प्रथमतः जालना महानगरपालिकेचे नावे करण्यात कारवाई तात्काळ करण्यात यावी. तसेच प्रकल्प ठिकाणी तलाव असल्याने शासनाने संबंधित विभागाकडून तांत्रिक मूल्यमापन करून घेण्यात यावे. आज मित्रांनो, हा प्रश्न सर्वात येतो की हा जिथं भीम पार्क आपण मंजूर होणार आहे ती जागा सध्या शासनाची. शासनाने ते तर आम्हाला हँडओव्हर करून द्यावं लागेल. जोपर्यंत हँडओव्हर करत नाही तोपर्यंत आम्ही कोणती प्रकारची कारवाई करू शकत नाही. पण त्याचा आणखीन एक शॉर्टकट रस्ता आहे. जर कलेक्टरने आम्हाला एनओसी दिली तर आम्ही ते कारवाई करण्यासाठी आमची तयार असेल. दुसरा, त्या पहिल्यामध्ये आता तांत्रिक मूल्यमापन करून घेणे म्हणजे फिजिबिलिटी ते होऊ शकतं की नाही होऊ शकतं. आता तशी सक्षम यंत्रणा महानगरपालिकाकडे नाही. पण या यंत्रणासाठी आम्हाला एखादा मोठी संस्थाला किंवा मोठे जे काम करतात त्याला बोलून त्याला एक काम दिलं पाहिजे आणि फिजिबल आहे की नाही ते आम्हाला देणार आहे. तेव्हा त्याच्यानंतर मायनर मॉडिफिकेशन 37 ची कारवाई आम्हाला करावी लागेल. हे प्रोसिजर असेल. या माणसाला काही कळत नाही, त्याला अभ्यासच नाही, पण उगाच माझ्या नावाने हा हे करतो. एक तर प्रथम यांनी जे बैठक घेतली त्यात त्याने कलेक्टरला बोलवायला पाहिजे की लँड त्यांची आहे. त्याला माहितच नाही लँड कोणाची. सर्वात पहिले येईल त्याला असंही काही कळत नाही तसंही काही कळत नाही. तिथं मग त्यांना माहित पडलं, संजय शिरसाटने सांगितलं रे लँड महाराष्ट्र शासनची नगरपालिकेला मायनर मॉडिफिकेशन 37 करावं लागेल. तेव्हा त्याला काहीतरी म्हणजे त्याला असं काही कळत नाही मायनर मॉडिफिकेशन काय होतात. दुसरा, या भीम पार्कला MRTP ऍक्ट नंबर 37 ची कारवाई आम्ही करू, पण जोपर्यंत हँडओव्हर होत नाही किंवा आम्हाला एनओसी भेटत नाही. तिसरा, हे जे प्रोजेक्ट तयार झालेला आहे त्याने तिकडे दाखवलं कुठं मंत्रालयात. पण जेव्हा भीम पार्कची आमची पूर्ण तयारी असेल तेव्हा ते आम्ही पण बघणार आहे. चौथा, याला पर्यावरणचा एनओसी लागतोय. हे बघा, आपला जे भीम कुंड याने विसर्जन कुंड केला खांडीकरने आणि याने 2 कोटीचा नसेल तर 19 कोटीचा गेला आणि याने उद्घाटन केलं स्वतः, शासकीय उद्घाटन स्वतः केलं. त्यालाही पर्यावरणाचा मंजुरी नाही आहे आणि पर्यावरणाचा मंजूर नसल्यामुळे कोणतंही काम होऊ शकत नाही. पर्यावरणाची मंजुरी तुम्हाला तेव्हाही भेटतं जेव्हा मुख्यमंत्रीच्या लेवलवर याचा विषय त्यांच्या समोर ठेवा लागतं.
सन्माननीय रावसाहेबजी दानवे त्यांच्यासोबत माझं बोलणं झालेलं आहे. या बैठक जेव्हा पर्यावरणाच्या गोष्टी येईल, सन्माननीय रावसाहेबजी दानवे, सन्माननीय बबनदादा लोणीकर, सन्माननीय संतोष दानवे, सन्माननीय नारायण कुचे, सन्माननीय भास्कर आबा आणि आम्ही आणि महापौर उपमहापौर याची बैठक घेणार. आणि दलित समाजाची जेवढी संघटना आहे प्रत्येक संघटनाचे एक एक प्रमुखाला मी मुख्यमंत्रीकडे बैठक लावून याचा मार्गी लावणार आहे. आणि हा काय म्हणतो 130 मी मंजूर करून आले. अरे प्रस्तावच गेल्यानंतर मंजूर कसं होतं? मला मी सांगा, भीम पार्क कसा हे विसर्जन कुंडसारखा करायचंय का आपल्याला? आता ते जिल्हा परिषद मध्ये काय काय झालं, बोगस बिल काढले या लोकांनी, ते असं करायचंय का? याला याला हायगाय एवढे कशाची? हायगाय कशासाठी? मी जालना महानगरपालिकेच्या माध्यमातून काही अनेक गोष्टी करायचं ठरवलं. तिथं फकेराव कुठे? मी जालन्यामध्ये 130 कोटी रुपयाचा भीम पार्क विपश्यना केंद्र या ठिकाणी तत्वतः मान्य केलं. महानगरपालिकेला जे गोपाल नेते स्वतःला म्हणतात ना, जे त्यांच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका आहे माझी, या भीम पार्कला विरोध करणारा कोण? फकीरराव. आपल्या अजेंडावर विषय आला नाही. का नाही आला? आयुक्त मॅडमने विषय घेतला होता, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं, मंत्री महोदयांनी सांगितलं होतं विषय घ्या भीम पार्कचा. काय करणार आहे भीम जनता आपली? काय लोक काय करणार आहेत? ज्या लोकांच्या हातात महानगरपालिका आहे त्यांनी विषय हा भीम पार्कचा अजेंड्यावरती येऊन दिला नाही. त्यांचा जाहीरपणे निषेध या ठिकाणी मी करतो. 130 कोटी रुपयाचा विपश्यना केंद्र आपण या ठिकाणी मंजूर केलं होतं. ते विपश्यना केंद्र सुद्धा त्या माजी आमदार त्याला विरोध करतो. हे विपश्यना केंद्र झालं नाही पाहिजे. मग आंबेडकर जनतेला आणि आपल्या सर्व जनतेला मात्र निश्चितपणे आव्हान आहे की जो आपल्या जीवावरती इतके वर्ष आमदार राहिले, आपल्या जीवावरती इतके वर्ष आमदार म्हणून काम केलं, त्या भीम पार्कला विरोध करायला लाज वाटत नाही. त्या भीम पार्कला विरोध विषय न येऊन द्यायला कोण जबाबदार आहे? मी महापालिका आयुक्ताला विचारलं की हा विषय का नाही आला. तुम्ही साहेब मला माहित नाही. महापौरला विचारला, महापौर गायबायकोला विचार, भाऊ समजून घ्या ना, जाऊन द्या ना, आता पुढच्या वेळेस घेते ना भाऊ, तू यावेळेस का नाही? तर अशा पद्धतीचं दलित राजकारण या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही विकासाचं राजकारण करतो आणि शेवटी हे फक्त अर्जुन खोतकरला विरोध करायचा म्हणून तेवढंच फक्त. बाकी मी आता त्या बँकेच्या माध्यमातून 93 कोटी रुपये मर्चंट बँकेच्या लोकांना मिळून दिले. इथं असेल काही लोकांचे पैसे 93 कोटी रुपये मी या ठिकाणी मर्चंट बँकेला मिळून दिले. हे महाशय म्हणते की नाही याचा काय संबंध? अरे विधानसभेत प्रश्न मी विचारला, विधानसभेत मी आवाज उठवला, मी त्याच्यावरती चर्चा केली, मंत्री महोदयाला फोन करायला लावले, क्लेम मी मंजूर करायला लावले. मग काय नाही अजून ज्ञानदादाचं मंजूर झालं, काय नाही अजून बाकी इतर बँकेचं मंजूर झालं, आपलंच काम मंजूर झालं. त्यामुळे कशातही राजकारण करायचं लाज वाटत नाही. या लोकांना कशातही राजकारण करतात. कारण माझी विनंती आपल्याला की मी विकास प्रिय नागरिक आहे, विकासाच्या बाबतीत काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं या भागातलं काम पवार पुढे चांगलं काम झालं पाहिजे. कामामध्ये कुठेही हायगाई करू नका. चुकीचं काम होत असेल तर या रणरागिणी आहेत. त्याला गडकरी साहेब म्हणले होते, काम चुकीचं केलं तर त्याला बळजर खाली घातलं पाहिजे, रस्त्यातून त्याला घालून टाकू. तुम्ही काम चांगलं करून घ्या आणि चांगलं काम झालं पाहिजे. तुम्ही नजर ठेवा, येता जाता नजर ठेवा. वारंवार रस्ता होणार नाही. हा रस्ता आजचा चांगला होणार आहे. त्यामुळं आता तुम्ही उन्हात बसते, मला बोलायला किती बोलू शकतो मी, पण तुमची काळजी या ठिकाणी मनामध्ये. त्यामुळं या लोकांना कोणालाही बोलता आलं नाही. त्यामुळं आपल्या या रस्त्याचं भूमिपूजन झालं. आपल्या या